नमस्कार. आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. तुळजापूर येथील नगरपरिषद कार्यालय समोर तुळजापूर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं दिनांक 21 जानेवारी रोजी शहरातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आलं आहे. यामध्ये तुळजापूर शहरातील रस्ते, अस्वच्छता, वाहतूक व्यवस्था, शहरातील लाईट व्यवस्था, विस्कळीत पाणी पुरवठा अशा अनेक विषयांवर लक्षणीय उपोषण करण्यात आलं. वरील सर्व मागण्या येत्या 10 दिवसात पूर्ण झाल्या नाही तर नगरपरिषद कार्यालयाला टाळं लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे अमोल कुतवळ, आनंद जगताप, श्याम पवार, भाऊ भांजी तौफिक शेख, अमर नैना चोपदार, युसुफ शेख, वाहेश शेख, मकसूद शेख, आकाश शिंदे, अक्षय परमेश्वर, रवींद्र इंगळे, विजय भोसले तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज. आज 21 जानेवारी पूर्ण तुळजापूर शहर महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आणि तुळजापुरातील सामाजिक संस्था यांच्या वतीने आज तुळजापूर नगर परिषद प्रशासन यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषणाची सुरुवात केलेली आहे. 15 जानेवारी 2025 रोजी आम्ही स्वतः महाविकास आघाडीचे सर्व घटक मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन देऊन त्यांना स्वतः घेऊन तुळजापूर शहरातील जी दुर्गंधी, जी घाणीचे साम्राज्य या तुळजापुरामध्ये पसरलेले आहे हे सर्व त्यांना दाखवलेलं आहे. तसेच या तुळजापुरातल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्या पूर्ण ओव्हरफ्लो होत आहेत. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी ॲज अ डेप्टी इंजिनियर म्हणून पाणी पुरवठ्याचं नांदेड शहराचं काम केलेलं आहे. तसंच जलस्वराज वाशी तालुक्यामध्ये 1 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. तसे पाहता तुळजापूर शहराचा हा नॅचरल स्लोप ड्रेनेजसाठी फार व्यवस्थित आहे. तरी पण आज तुळजापूर शहरातली ड्रेनेज व्यवस्था पूर्णतः या प्राधिकरणानं फेल घातलेली आहे. आज माझं या मुख्याधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की आपण या तुळजापुरामध्ये आपल्याला अतिरिक्त चार्ज आहे, पण आपण किती दिवस तुळजापूरसाठी देता? तुळजापूर हे एक शक्तिपीठ आहे. तुळजापूर एक आई भवानीचं गाव आहे. या आई भवानीच्या गावामध्ये येणारे भाविक, रोजचं येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन एक किमान म्हणजे रोजचं 30 ते 50 हजारला ॲव्हरेज आहे. म्हणजे तुळजापूरची लोकसंख्या 45,000 आणि येणारे फ्लोटिंग पॉप्युलेशन 30-35 हजार म्हणजे जवळजवळ 80, 85, 90 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे. याची स्वच्छतेची जिम्मेदारी घेणार कोण? गेली 15 वर्ष झालं या नगर परिषदेवर एक हाती सत्ता आहे, एक हाती विरोधकांची आमच्या सत्ता आहे. आत्ताच निवडून आलेले या तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी यांचेच हे कार्यकर्ते आहेत. आज यांची उदासीनता पाहून अक्षरशः आम्हाला ह्या तुळजापुरात राहण्याची शरम वाटते. या तुळजापुरात आज मी सकाळी 10 वाजता इथे उपोषणाला सुरुवात केली. सुरुवात केल्या एक भाविक आले आणि त्या भाविकांनी एक त्याच्यावर अभिप्राय लिहिला की तुळजापुरामध्ये पुढच्या वेळेस आम्ही दर्शनाला येऊ का नाही. आम्हाला येण्यासाठी आमच्या येणाऱ्या महिला या नाकाला पदर लावून येतात ही त्यांनी अपेक्षा बोलून दाखवलेली आहे. तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की जो हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा तुळजापुरातला मेन बाजारपेठचा रस्ता आहे. या बाजारपेठच्या रस्त्याची दुरावस्था आपण पाहिली तर अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे. मागच्या वेळेस 158 कोटी या प्रतिनिधीने आणले, पण जिथं निर्मनुष्य, जिथं मनुष्य राहत नाहीत अशा ठिकाणी त्या रस्त्याची, त्या गटारेची सोय होत आहे. काचेसारखे रस्ते, जिथं लोक राहत नाहीत तिथं काचेसारखे रस्ते होतात. आणि जिथं लोकांची संख्या भरपूर आहे, जे गावाचं मध्यभागी ठिकाण आहे, जे मंदिरच्या जवळील भाग आहे, त्या भागामध्ये आज अक्षरशः एखाद्या स्लम एरियात राहिल्यासारखं वाटतंय किंवा एखाद्या जिथं कधीच घाणीचं म्हणजे कधीच घाण काढली नाही अशा ठिकाणी आपण राहतो काय की अशा ठिकाणी लोक वास्तव्य करत आहेत. तर याच्यावर असं दिसून येतं की या गावातले प्रतिनिधी किंवा हे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत यांची तुळजापूरबद्दल किती विकास करायची साशंकता आहे. आता हे भले मोठे आश्वासन देत आहेत की तुळजापूर शहराला, तुळजापूर मंदिरला मी 2000 कोटी आणले,
मी 2,500 कोटी आणले किंवा आज मंदिरचं काम चालू आहे. ठीक आहे, आमचं मंदिरच्या कामाला, विकासाच्या कामाला विरोधक म्हणून कुठलाच विरोध नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहेत. परंतु या तुळजापूरच्या शहरातल्या नागरिकांना प्राथमिक गरजा ज्या आहेत, आमची जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे तुळजापूरमध्ये जे पिण्याचं पाणी आहे किंवा जे आपण पाण्याचा विस्तार करता ते समतोल नाही. काही ठिकाणी 1 तास, काही ठिकाणी अर्धा तास, काही ठिकाणी 15 मिनिट असमतोल असा पाणी पुरवठा केला जातो. तशीच तुळजापूरची अस्वच्छता आणि सर्वात मोठी जी गोष्ट म्हणजे या तुळजापूरमध्ये लाईटची व्यवस्था अशी आहे की या नगरपालिकेच्या 80% लाईट्स तुळजापूरच्या बंद आहेत. आम्ही मुख्याधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला असता मुख्याधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की आमचं जे टेंडर आहे ते वर केंद्र सरकारकडून टेंडर आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला लाईट मिळत नाही. परंतु हे तुमचा प्रशासनाचा भाग झाला. आम्ही नागरिक तुम्हाला घरपट्टी नळपट्टी भरून देत नाहीत का? आम्ही तुम्हाला घरपट्टी नळपट्टी देतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला सुविधा देणं गरजेचं काम आहे. तसेच या तुळजापूर शहराला स्वच्छतेसाठी 3 ते 3.5 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासन देतं. तसेच आपल्या यात्रा अनुदानामध्ये 4.5 कोटी रुपये त्यांना मिळतात. तर या 7.5 कोटीचे हे प्रशासन, हे मुख्याधिकारी काय करतात हा दाब विचारण्याला पाहिजे. म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडी व सर्व घटक पक्ष इथे आज उपोषणात बसलेला आहे. तसेच आज या भाजी मंडईचा विषय आहे. एक 5 ते 7 गुंठ्याच्या ठिकाणी आज भाजी मंडई तिथे भरली जाते, किंवा आज या घाणीच्या साम्राज्यात या बस स्टँडच्या मागे जिथे मुतारी आहे त्याच्या साईडला भाजी मंडई बसली जाते. या भाजी मंडईचं नियोजन गेली 5 ते 6 वर्ष झालं महाविकास आघाडी असेल, काँग्रेस पक्ष असेल, आज आम्ही देतो त्यांना. त्या आठवडा बाजार म्हणून ज्यासाठी आपण एवढे मोठे पैसे खर्च करून जागा आरक्षित करून त्या मालकाला नगर परिषदेने एवढे मोठे पैसे दिले आहेत, परंतु तिथं मंडपची व्यवस्था न करता दुपारी उन्हात तिथं आठवडा बाजार भरला जात नाही. आमचं असं मागणं आहे की तिथं आता आपण त्याचं टेंडर काढून तिथं छत तयार करून तिथं 12 महिने रोजचा आठवडा बाजार नसल्यापेक्षा रोजचा बाजार तिथे भरावा, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. आणि तुळजापूर शहरामध्ये आज तरुण व्यसनाधीन झालेला आहे, हे आपण सर्वजण पाहता. आज तुळजापूर शहरामध्ये ग्राउंडच्या नावाखाली आरक्षित केलेले 2-3 जागा आहेत, परंतु ही नगर परिषद प्रशासन एवढं निर्डावलेलं आहे की यांना या तरुणांचं काही देणं घेणं नाही. आज आमचा तरुण मोबाईलच्या आहारी जातोय, आज आमचा तरुण व्यसनाच्या आहारी जातो, परंतु त्याला क्रीडासाठी, खेळासाठी आज हे जे प्रतिनिधी आहेत, आज तुळजापूर तालुक्याचे प्रतिनिधी जे निवडून आलेत ते सांगतात मी डिजिटल करणार आहे, फेसबुकला होता. माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी तुळजापूरच्या युवकासाठी खुले ग्राउंड उपलब्ध करून देणार आहेत का? आज तुळजापूर शहराच्या त्या क्रीडा अंगणामध्ये एक काम चालू आहे, ते काम एवढं निकृष्ट दर्जात चालू आहे. आज गेली 5 दिवस झालं तिथं पाणी मारलं नाही. आज फाउंडेशन तिथं चालू आहे. म्हणजे तुम्ही फक्त गुत्तेदार जगवण्याचं काम हे प्रतिनिधी करत आहेत, हे नगरपालिका प्रशासन करत आहे. हा माझा खुला आरोप आहे त्यांच्यावर. तसंच या तुळजापूर नगर परिषदेचं एक सुसज्ज असं उद्धवराज सभागृह आहे, ते वाचनालय होतं. आज ते वाचनालय बंद पडलं. तुळजापुरातील आज वृद्ध व्यक्ती असतील, रिटायर व्यक्ती असतील, यांच्यासाठी वाचनासाठी ते वाचनालय माणिकराव दादा यांनी सुरू केलेलं होतं. आज गेली 2 ते 3 वर्ष झालं ते वाचनालय बंद पडलेलं आहे. याच्यावर प्रशासन काय निर्णय घेणार आहे? मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला याचं उत्तर द्यावं. तसंच सांस्कृतिक भागासाठी लाखो रुपये खर्चून उद्धवराव पाटील सभागृह बांधलं गेलं. आज ते उद्धवराव पाटील सभागृह दारूचा अड्डा बनलेला आहे. आज विशेषतः तिथं त्या सभागृहामध्ये एकही कार्यक्रम होत नाहीये. म्हणून हे जे लाखो पैसे खर्चून हे तुळजापूर शहरासाठी, तुळजापूर वासियांसाठी जे केलेलं आहे, याचा उपयोग काय? हे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी द्यावं. आम्ही याच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी, तसंच महाविकास आघाडीतले थोडे घटक पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी मिळून आज प्रशासनाच्या विरोधात शेतकरी संघटना सर्वांनी मिळून लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.